हॅलो नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. मी इकडे आलोय पनवेलला. ममता आणि अनामिका पण आहे तिकडेच, म्हणून इथे चालू मी. आणि आता आम्ही चाललोय जरा बाहेर फिरायला. ममता गेले खाली तयारी करून, आता मी चाललो खाली. अनामिका बघा, शोना अनामिका पिल्लू कशी आहेस तू? चला मी जाऊन येतो लवकर, गुरु जाऊन येतो अनामिका शोना. बाय बाय अनामिका. मंडळी फायनली आम्ही निघालोय जायला बाहेर कुठेतरी, जरा जातो फिरायला. तिथे गेला तुम्हाला दाखवतो काय म्हणता. आणि मी आधी रेडी झालो, मग त्याला थोडा वेळ झाला रेडी व्हायला ना. चला लेट्स गो फॉर द राईड. मंडळी आम्ही आज पनवेलजवळी तळोजा येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये चाललो आहोत. आणि वाटेत बघा जाता जाता सुंदरशा निसर्गाच्या सानिध्यात असलेले फार्म हाऊसेस आणि आजूबाजूचा निसर्ग परिसर बघत बघत आम्ही आमच्या दिशेने जात आहोत. आणि खूप मस्त वाटतंय. फायनली आम्ही मठाजवळ पोचलो आहोत. हा मठ तळोजा येथे योगीनगर धुंडळी गावामध्ये हा मठ येतो. आणि मठामध्ये एंट्रन्स करताना बघा असं ओढ्याच्या वरती पूल आहे आणि त्याच्यावरनं मस्त असं एंट्रन्स बघायला पण खूप छान वाटतं. बघा आजूबाजूला मस्त असं पाणी आणि त्याच्यावरून आपण जात आहोत. इकडचा परिसर पण सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका आहे. आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आज जात आहोत. आम्हाला शूट करायला अलाउड केलं, त्याच्यामुळे आम्ही इथे व्हिडिओ आणि फोटो शूट केले. आणि इथे बघा अशा खूप साऱ्या वस्तू बघण्यासारख्या पण आहेत. आणि बघा इथे गोमातेचं पण दर्शन होतं खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर. खूप छान असं वाटतं आणि खूप असं सात्विक जागे निसर्गाच्या सानिध्यात आलं असंच फील होत होतं. आम्हाला स्वामींचा प्रसाद पण मिळाला. आम्ही प्रसाद घेऊन मग बाहेर निघालो. ते तुम्ही बसून ध्यान पण करू शकतात, अशी चटईची व्यवस्था पण आहे तिथे. खाली बसून तुम्ही ध्यान पण करू शकता. त्या वासराकडे बघून खूप छान वाटत होतं आणि गोमातेचं दर्शन घेऊन अजूनच सात्विक वाटलं. बघा मंडळी किती छान असा परिसर आहे. आम्ही आता फिरतो, आतमध्ये दर्शन घेऊन आलो स्वामींचं. आणि खूप छान असं स्वामींची कुटी होती, त्याच्यामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. आणि आता आम्ही परिसर फिरतोय. बघा कसं छान असं ठिकाण आहे हे मंडळी. पनवेल जवळून तळोजा या ठिकाणी येतं ठिकाण. मठाच्या बाहेर खूप मोठा असा परिसर आहे आणि तिथे तुम्ही अन्नदानही करू शकतात. त्याची संपूर्ण व्यवस्था त्यांनी केलेली आहे. असा मोठा परिसर आहे तिकडे. दत्तांचं मंदिर आहे मस्त असं. मंडळी पुढे बघा हे असं मस्त असं दत्ताचं मंदिर आहे. आणि इथे बघा एंट्रन्सला असे 2 हत्ती आहेत. आणि सर्वप्रथम गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलं. बाप्पाची अशी सुंदर अशी सुबक्षी मूर्ती आहे. आणि पुढे हे बघा या साईडला मधोमध असं दत्तगुरू महाराज आणि नवनाथ या सर्वांच्या मूर्त्या आहेत. त्यांचं मनमोहक असं दर्शन घडतं आपल्याला या मंदिरात आलं की. आणि खूप छान असं वाटतं. श्री गुरुदेव दत्त. खूप छान असं बघा मूर्त्या आहेत नवनाथांच्या, दत्त महाराजांच्या. ते बघून आम्ही मंत्रमुग्ध झालो आणि असं वाटलं की बघतच राहावं या मूर्त्या. त्यामुळे आम्ही तिथेच खूप वेळ थांबलो. आणि या साईडला बघा या बाजूला शंकरांची पिंड पण आहे, त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. शिवशंभूंचं दर्शन घेतलं. हर हर महादेव.
आणि आमचं हे दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडं हे मंदिर आम्ही फिरत होतो, बघत होतो कसं आहे. बघा यांच्या खांबांना वगैरे पण त्यांनी सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे. ते बघण्यासारखं खूप आहे. थोडा अंधार झाला होता त्याच्यामुळे तुम्हाला इथे दाखवता नाही येत आहे मला, पण खूप छान असं त्यांनी नक्षीकाम पण केलं आहे त्या सर्व भिंतींवरती. हे बघा दिसत असेल ना मला थोडा थोडा व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे, खूप छान आहे. आम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही बाहेर पडतो आहे या मंदिराच्या. लोंढळी योगीनगर, किती सुंदर अशी जागा आहे बघा मंडळी, किती प्रशस्त अशी जागा आहे. फिरण्यासारखं खूप आहे इकडे, मस्त आहे. मंदिराच्या पुढच्या बाजूला इथे बघा मंडळी अशी होम हवन करण्यासाठी त्यांनी असं केलं आहे. इथे जागा आहे आणि त्या होम हवनाच्या समोरच बघा खूप छान असे ज्योतिर्लिंग पण आहेत. 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि गणपती बाप्पाची मूर्ती आणि शंकरांची पिंड पण आहे. हे बघा मंडळी लाईनीत सगळे 12 ज्योतिर्लिंग आहे. त्याचे पण आम्हाला दर्शन झाले. त्याच्यामुळे आम्ही भरून पावलो की आपल्याला इकडेच एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं साक्षात. त्याच्यामुळे मन भरून आलं, प्रसन्न वाटलं. हर हर महादेव. बघा खूप छान पद्धतीने त्यांनी बघा लाईनीत असे ठेवले ज्योतिर्लिंग, सर्व ज्योतिर्लिंग, आणि आम्ही ते बघून मंत्रमुग्धच झालो. रामेश्वर ते सोमेश्वर किंवा रामेश्वर काहीतरी. म्हणजे बघा कशी जागा आहे प्रशस्त, इथे अशी फिरायला मस्त असं त्यांनी केलं आहे. बसायला पण बसू शकतो इकडे आणि इकडे खेळायला पण जागा आहे बघा मुलांना वगैरे. बघा इथे असं बसू शकतात तुम्ही. तुमचा कसं वाटलं इथे ना? मस्त आहे ना? खूप शांतता आणि एकदम भारी. आईला पण आवडलं असतं. इकडे बघ फोटो काढायला. आम्हाला पण इथे आल्यावर फोटो काढायचा मोह आवरला नाही, त्यामुळे आम्ही फोटो काढून घेतले. जाता जाता म्हणजे आम्ही इकडे आलो आहे बघा, इथे पारायण कट्टा आहे, ध्यान मंदिर आहे इकडे. म्हणजे जाता आता या पायऱ्यावरून वरती आल्यावर इकडे त्यांनी असा पारायण कट्टा असा केलेला आहे आणि इकडे बघा ध्यान मंदिर आहे, तिकडे तुम्ही ध्यान पण करू शकतात, अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. मस्त ना, एवढी मोठी विहीर, याचंच पाणी इथे सगळ्याला वापरत असेल ना. त्यांनी विहिरीवर अशी छान अशी जाळी बसवली आहे कचरा न पडण्यासाठी. हे झराच गेलाय ना पाण्याचा, त्यामुळे विहीर लगेच इथे लागली. चला मंडळी, आम्ही फायनली निघालो आहोत. इकडे खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि खूप परिसर पण खूप छान आहे आणि स्वामींचा मठ पण खूप छान आहे आणि आतमध्ये मंदिरं पण मस्त आहेत. चला आम्ही तर निघतो परतीच्या वाटेला. चला मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि फॉलो करा कोकणी.चेतन. जे नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. बाय मंडळी, टेक केअर.